ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्रमांक 4, 5 आणि 6 या परिसरातील मंजूर विकास आराखड्यानुसार नियोजित रस्त्यांचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येतोय। घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामं डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील MMRDAच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत असतानाच ते बोलत होते। यावेळेला ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसंच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अतिरिक्त आयुक्त अश्विन कुमार मुदगल आणि विक्रम कुमार यांच्यासह अभियंता आणि इतर अधिकारीही उपस्थित होते। मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की या प्रकल्पाअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील DP रस्ते विकसित करण्यात येणार आहेत। मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा मार्ग हे 31 डिसेंबर अखेर मुख्य रस्त्याला जोडण्यात यावेत। तसंच मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या मधोमध न उतरता ते रस्त्याच्या दोन्ही कडेला उतरवण्यात यावेत। हा प्रकल्प राबवल्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल। तसंच परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ते उपलब्ध होतील आणि 20 रस्त्यांपैकी 5 रस्त्यांचं स्वतंत्र सर्वेक्षण सुरू असून उर्वरित 10 रस्त्यांचे नवीन विकास कामं लवकरच अंतिम करण्यात येणार आहेत। ठाणे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी MMRDA आणि ठाणे महापालिका प्रशासनानं एकमेकांना सहकार्य करून गतीनं प्रकल्प पूर्ण करावेत असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेला केलं।